नमस्कार मित्रांनो, अपेक्स इंडिया मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर थोडा आज इंटरेस्टिंग व्हिडिओ म्हणजे काय की आता तुम्ही बघितलं असेल पूर्ण जगामध्ये युद्धाचं वातावरण सुरू झालेलं आहे अमेरिका आणि इराणमध्ये. तर ह्याचा इम्पॅक्ट मार्केटमध्ये पडू शकतो का? यस, पडत आहे आणि तुम्हाला माहीतच आहे. पण ह्याच्या पाठीमागे एक रिझन काय आहे? तर युद्ध तर आत्ता स्टार्ट झालेलं आहे, पण युद्धाच्या आधीच मी बोललो होतो की मार्केटमध्ये करेक्शन फेज बाकी आहे. ओके, म्हणजे पहिला टेक्निकल अनालिसिस चांगला परफेक्ट ठरतो, त्यानंतर न्यूज येतात आणि त्याला कारण लागतो आणि मार्केट पडतो. ओके, तर तुम्ही एक गोष्ट समजून घेतला तर इंडियन मार्केट जो आहे, इंडियन मार्केटचा करेक्शन फेज सुरू आहे. मी तुम्हाला बोललो होतो सप्टेंबर महिन्यापर्यंत करेक्शन फेज राहणार आहे. तर मागच्या वेळी मी व्हिडिओ पण एक केलो होतो की अजून एक करेक्शन फेज राहिलेला आहे, त्यामुळे इंडियन मार्केट साईडवेज मध्ये व्हायचे चान्सेस आहेत. काय आहे? साईडवेज म्हणजेच करेक्शन फेज. ओके, सगळेजण म्हणतो की बुलरन अजून तिथून ब्रेकआउट होऊन येणार आहे, पण अजून ब्रेकआउटची काय संभावना नाही आहे. वारच्या आधी बोललो होतो. तर मार्च एप्रिल मे जून पर्यंत अजून मार्केट शार्प सेलिंग येऊ शकतो आणि त्यातच वार आला. मग सगळे लोक काय कनेक्ट करलेत? वारमुळे पडाले, वारमुळे म्हणजे महायुद्धामुळे पडायला लागलाय. ओके, महायुद्धामुळे पडायला लागला हे गोष्ट बरोबर आहे, पण तो पहिला टेक्निकल मध्ये तो बोलला होता की मार्केट पडणार आहे, त्यानंतर न्यूज आला, हे दोन्ही मॅच झाल्यामुळे मार्केट पडलेलं आहे. दुसरं पॉईंट एक सांगतो, समजून घ्या. आता हे महायुद्ध किती दिवस चालेल माहित नाहीये. तर ज्यावेळी महायुद्ध चाललेलं आहे, तर आता जर तुम्ही क्रिप्टोकरन्सीकडे गेला तर क्रिप्टोकरन्सीमध्ये जर तुम्ही बघितला, इथेरियम आणि बिटकॉइन हे बाईंगला का जात आहेत, शार्प सेल का होत नाही? तर पहिलं पण समजून घ्या, ज्यावेळी मार्केटमध्ये निगेटिव्ह न्यूज असतो, निगेटिव्ह न्यूज असल्यामुळे लोक बाईंगला किंवा इन्व्हेस्टमेंट करायला त्यांना भीती वाटत असते. का भीती वाटत असते? तर हा महायुद्ध असल्यामुळे. तर मार्केटची एक सायकोलॉजी काय सांगते, ज्यामुळे निगेटिव्ह न्यूज असतात त्यावेळी इन्व्हेस्टमेंट करणं सोपं असतो आफ्टर शार्प सेलिंग. ओके, असं नाही आहे की टॉपलाच तुम्ही सेल करू शकताय. इंडियन मार्केट आणि क्रिप्टोकरन्सी मार्केट हा पूर्णपणे वेगळा आहे. तर समजून घ्या, इथेरियम आणि बिटकॉइन मध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करायला सुरू करू शकता. तुम्ही विचार करणार नाही एवढ्या कमी प्राइसला तुम्हाला मिळत आहेत. क्रिप्टोकरन्सी मधले बुलरन यायची चान्सेस भरपूर आहे. आणि आता तुम्ही काय करायचं आहे, असं नाही की डायरेक्ट जाऊन एंट्री करायचं आहे. तर 1 तासाचं ईएमआय लाईन वापरा. 1 तासाच्या ईएमआय लाईनच्या वर तुम्ही बाय करा, खाली सेल करा. एकदा दोनदा तीनदा करा. एकदा का तुमची रॅली सुरू झाली तर तुम्ही विचार करणार नाही एवढा प्रॉफिट तुम्हाला होऊ शकतो. जाऊन बॅक टेस्टेड करा. आणि आत्ताच का करा म्हणतोय, कारण मार्केटमध्ये न्यूज आहे, लोक त्यात इन्व्हेस्ट करत नाहीये. तर ऑपरेटर काय करू शकतो? फास्ट मध्ये मार्केटला घेऊन जाऊ शकतो. मी चुकीचा सुद्धा ठरवू शकतो, कारण हा इन्व्हेस्टमेंट आहे. फक्त जाऊन बॅक टेस्टेड करा. हा नॉलेज तुम्हाला कसा वाटला लवकरात लवकर कमेंट मध्ये सांगा. धन्यवाद.